नमस्कार, मी शनाया. सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल याचा काहीच नेम नाही. कधी कोणाचा डान्स व्हायरल होतो, कधी कोणाचं गाणं, कधी कोणाचा वाद. पण यावेळी जे व्हायरल झाले ते पाहून सगळेच थक्क झालेत. कारण यावेळी चर्चेत आली आहे बांगलादेशातील एक म्हैस. आणि एवढी चर्चेत आली आहे की तिची ईद निमित्त होणारी कुर्बानीच रद्द झाली आहे. हो, बांगलादेशातील एका दुर्मिळ अल्बिनो म्हशीने सध्या इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पांढरा शुभ्र रंग, गुलाबी गुलाबी त्वचा आणि कपाळावर सोनेरी केस. लोकांनी तिला पाहिलं आणि लगेच एकच चर्चा सुरू झाली. अरे, ही तर अगदी डोनाल्ड ट्रम्प सारखी दिसते. आणि इथून तिचं नाव पडलं डोनाल्ड ट्रम्प. आता नाव पडलं आणि सोशल मीडियाला कंटेंट मिळाला. फोटो व्हायरल झाले, व्हिडिओ व्हायरल झाले, मीम्स बनले, रील्स बनले आणि काही दिवसात एका फार्म मध्ये शांतपणे राहणारी म्हैस जगभरात चर्चेचा विषय बनली. बांगलादेशच्या ढाक्याजवळ नारायणगंजमधील फार्मवर वाढवण्यात आलेली जवळपास 700 किलो वजनाची म्हैस ईदसाठी विकली गेली होती. म्हणजे तिची आज कुर्बानी दिली जाणार होती. पण नियतीला बहुतेक काहीतरी वेगळंच मंजूर होतं. तिच्या त्या सोनेरी केसांनी आणि वेगळ्या रूपाने तिचं नशीबच बदलून टाकलं. लोक इतके आकर्षित झाले की देशभरातनं नागरिक तिला पाहायला फार्मवर येऊ लागले. कुणी मुलांना घेऊन आलं, कुणी कुटुंबासोबत आलं, कुणी फक्त सेल्फी घेण्यासाठी आलं, तर कुणी तिचे केस फावून हसत व्हिडिओ बनवत होते. एका म्हशीला पाहण्यासाठी एवढी गर्दी होऊ शकते यावर अजिबात विश्वास बसणार नाही. पण तिथं तेच घडलं. जिची कुर्बानी होणार होती तिच्या दर्शनासाठी आता रांगा लागल्या. आणि या गर्दीची दखल थेट प्रशासनाला देखील घ्यावी लागली. सोशल मीडियावर तिची लोकप्रियता वाढत गेली तसं सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचली. आणि मग एक असा निर्णय झाला ज्याने सगळेच थक्क झाले. सरकारने म्हशीची कुर्बानी रद्दच केली. हो, व्हायरल झाल्यामुळे एका म्हशीचे प्राण वाचले. विचार करा, एका हेअरस्टाईलने जीव वाचवला. आपण नेहमी म्हणतो प्रसिद्धी माणसाला मिळते, पण इथे प्रसिद्धीने थेट एका मुक्या जीवाला जीवनदान दिलं. जर ही म्हैस इतरांसारखी दिसली असती तर कदाचित कोणाचं लक्ष देखील गेलं नसतं. तीही इतर जनावरांसारखी इच्छा गर्दीत हरवली असती. पण तिचं सगळं वेगळेपणच तिच्या आयुष्याचं कारण ठरलेलं आहे. फार्मचे मालक जे आहेत ते देखील भावुक झाले. त्यांनी सांगितले की धाकट्या भावाने तिचे केस पाहून मजेत तिला डोनाल्ड ट्रम्प नाव दिलं होतं. त्यावेळी कोणालाही वाटलं नव्हतं की हे नाव इतकं मोठं होईल आणि एक दिवस तिचं नशीब बदलेल. आता परिस्थिती अशी झाली आहे की जी म्हैस आधी कुर्बानीसाठी विकली गेली होती तिच्यासाठी व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू झाली आहे. तिची विशेष काळजी घेतली जाऊ लागली आहे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तिला वारंवार अंघोळ घातली जाते. आहार वेगळा आणि तिच्या आसपास कायम लोकांची गर्दी. पण प्रसिद्धीसोबत ताणही आलाय. सततचे कॅमेरे, फ्लॅश, आवाज, गर्दी यामुळे ती तणावाखाली गेल्याचं देखील बातम्या समोर आल्यात. म्हणजे स्टारडमचा ताण फक्त माणसांनाच येतो असं नाही, तो म्हशीला देखील येऊ शकतो. इंटरनेटवर मीम्सचा पाऊस पडला. कुणी म्हणालं ट्रम्प बांगलादेशात पोहोचले, कुणी म्हणालं हीच खरी व्हीआयपी गेस्ट, तर कुणी म्हणालं केसांनी नशीब बदललं. इराण मधूनही यावर उपरोधिक पोस्ट करण्यात आली. लोकांनी हसत हसत ही बातमी शेअर केली. पण त्या हसण्यात एक मोठी गोष्ट दडली होती. एका मुक्या जीवाला जगण्याची दुसरी संधी मिळाली होती. आणि हीच गोष्ट सुंदर या सोशल मीडियाच्या जमान्यात बनली आहे. सोशल मीडिया अनेकदा टीकेचा विषय ठरतो, पण आपण म्हणतो वेळ वाया जातो. लोक काहीही व्हायरल करतात, काहीही ट्रेंड होतं, पण कधी कधी हेच सोशल मीडिया एखादी अनपेक्षित चांगली गोष्टही घडवून आणतो. आणि यावेळी अगदी तसंच झालं. एका म्हशीच्या फोटोने लाखो लोकांचं लक्ष वेधलं. त्या लक्षाने चर्चा निर्माण झाली. चर्चेने गर्दी केली. गर्दीने प्रशासन हललं आणि प्रशासनाने निर्णय बदलला. म्हणजे एका फोटो पासून सुरू झालेली ही गोष्ट थेट जीवनदानापर्यंत जाऊन पोहोचली. माणसं आयुष्यभर प्रसिद्धीसाठी मेहनत करतात. काहींना प्रसिद्धी मिळते, काहींना मिळत नाही. पण इथे एका म्हशीने काहीही न करता जगभर हेडलाईन मारलीये. ना मुलाखत, ना भाषण, ना पोस्ट, ना प्रचार. फक्त शांत उभं राहायचं आणि जगभर व्हायरल व्हायचं आणि शेवटी जीव वाचवायचा. त्यामुळे या सगळ्या गोष्टीतनं एक गोष्ट नक्की समजते. या इंटरनेटच्या काळात काहीही अशक्य नाही. आज कोण ट्रेंड होईल, कोण हेडलाईन बनेल, कोणाचं नशीब एका रात्री बदलेल हे सांगता येणार नाही. पण बांगलादेशातल्या या डोनाल्ड ट्रम्प म्हशीने एक गोष्ट नक्की दाखवून दिली आहे. कधी कधी प्रसिद्धी फक्त प्रसिद्धी राहत नाही, ती जीवनदान बनते. आणि म्हणूनच ही फक्त एका म्हशीची व्हायरल स्टोरी नाही, ही एका मुक्या जीवाची गोष्ट आहे. एका वेगळ्या रूपाची गोष्ट आहे, एका हेअरस्टाईलची गोष्ट आहे आणि सोशल मीडियाने दिलेल्या जीवनदानाची गोष्ट आहे. तुम्ही ही म्हैस पाहिली आहे का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.